श्रावण महिन्यातील खूप सारे वेगवेगळे उपवास जेव्हा आपण संध्याकाळच्या वेळी सोडतो त्यावेळेस देवासमोर नैवेद्यासाठी काहीतरी गोडाचा पदार्थ ठेवतो। त्याचबरोबर रक्षाबंधन स्पेशल असेल, नारळी पौर्णिमा स्पेशल, आपण ओल्या नारळापासून खूप साऱ्या वेगवेगळ्या रेसिपीज पाहत असतो। त्यामध्ये आज आपण ही ओल्या नारळाची खीर बनवलेली आहे। अगदी पारंपरिक चवीची ही खीर बनवत असताना आपण काही महत्त्वाच्या टिप्स जाणून घेतलेल्या आहे आणि झटपट 10 मिनिटांमध्ये बनवून तयार होणारी 10 ते 15 मिनिटांमध्ये बनवून तयार होणारी ही ओल्या नारळाची खीर अगदी चवीला उत्तम अशी लागते। आरोग्यासाठी अगदी फायदेशीर अशी ही रेसिपी आहे, सात्विक आहे। त्यामुळे नेहमीप्रमाणे पौष्टिकतेचा विचार करून आजची आपण ही रेसिपी बनवलेली आहे। त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा। हे पहा, छान अशी दाटसर क्रीमी अशी ही ओल्या नारळाची खीर या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे। ही ओल्या नारळाची खीर बनवत असताना त्यामध्ये तुम्ही आणखीन कोणकोणते चेंजेस देखील करू शकता हे देखील या रेसिपीच्या शेवटी मी सांगणारच आहे। त्यामुळे अशा पद्धतीची ओल्या नारळाची खीर या रक्षाबंधनसाठी किंवा नारळी पौर्णिमेसाठी एकदा नक्कीच बनवा आणि अशाच भरपूर टिप्स आहेत सोमवारपासून शनिवारपर्यंत सर्व रेसिपीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। नमस्कार, मी कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। श्रावण महिना स्पेशल आज आपण ही गोडाची ओल्या नारळाची खीर या ठिकाणी बनवून तयार केलेली आहे। अगदी 1 ते 2 लोकांना पुरेल या प्रमाणामध्ये आपण ही खीर तयार करणार आहोत। त्यानुसार हे सर्व साहित्य प्रमाण पाहणार आहोत। त्यासाठी या ठिकाणी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। आता दूध या ठिकाणी तुम्हाला छान असं हे आटवून घ्यायचं आहे। त्यामुळे तुम्हाला ज्यावेळेस खीर करायची त्याच्या अर्धा तास अगोदर तुम्ही हे दूध आटवण्यासाठी ठेवलं तरीही चालणार आहे, किंवा तुम्हाला जर दूध आटवायचं नसेल तर थोडासा तुम्ही यामध्ये खव्याचा वापर करू शकता, जेणेकरून दाटसरपणा दुधाला पटकन असा येतो आणि छान अशी यावरील जी साय येत होती ती साय सर्व मिक्स करत हे दूध मी आटवून घेत आलेलं आहे। त्यानंतर या ठिकाणी ओला नारळ घेतलेला आहे। एक संपूर्ण नारळ होता लहान आकाराचा, तो ओला नारळ छान असा आपण काढून घेतलेला आहे आणि तो मिक्सरला दळून घेतलेला आहे। आता हा ओला नारळ दळत असताना तुम्ही पाण्याचा किंवा दुधाचा कशाचाही वापर करून हा ओला नारळ दळून घ्यायचा। त्याचबरोबर दळत असताना जेवढा जास्त त्याची छान अशी बारीक दळून घेता येईल ना तेवढा जास्त दळून घ्या, म्हणजे खीर चांगली एकसंध अशी तयार होते। हे पहा, आता यामध्येच आपण हा ओला नारळ मिक्सरला दळून घेतलेला जो आहे त्याचा जे दूध आहे ते सर्व दूध आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। हे पहा, त्यानंतर आवश्यकतेनुसार अगदी थोडंसं पाव कप एवढं पाणी मी या ठिकाणी मिक्सरचं भांडं क्लीन करून घेण्यासाठी वापरलेलं होतं। त्यानंतर गॅसचा फ्लेम हा मध्यम करणार आहे। मध्यम आचेवर ही खीर छान अशी आपल्याला उकळून घ्यायची आहे। आता यामध्येच आपण साखर टाकणार आहोत। आता साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी अधिक करू शकता, परंतु एवढ्या खीरीसाठी जे नारळ आहे ना ते देखील गोड असतं। त्यामुळे या ठिकाणी नारळाच्या खीरीसाठी जेव्हा ही ओल्या नारळाची खीर बनवता त्यावेळेस तुम्हाला जास्त साखर वापरण्याची गरज नाही। अगदी पोहे खाण्याची 3 ते 4 चमचे एवढी मी साखर वापरलेली आहे। कमीत कमी साखरेचा वापर केलेला आहे। त्यानंतर तूप छान असं गरम करून घेतलेलं होतं, त्यामध्ये हे ड्रायफ्रूट्स तळून टाकलेले आहेत। त्याचबरोबर आपण अगदी गोडाचा पदार्थ असला तरी यामध्ये चवीनुसार अगदी पाव चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे। त्यानंतर ड्रायफ्रूट्स तळून यामध्ये टाकलेले आहे आणि सर्वात शेवटी आपण यामध्ये विलायची पावडर टाकणार आहोत। अगदी छान करायला सोपी अशी ही खीर आहे। अगदीच तुम्हाला या ठिकाणी खव्याचा वापर करायचा असेल तर तुम्ही खव्याचा देखील या ठिकाणी वापर करून ही खीर बनवू शकता। वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता। अगदी थोडासा दाटसरपणा येण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी जर दुधावरील साय तुमच्याकडे जास्त क्वांटिटीमध्ये असेल तर तुम्ही दूध आटवण्याऐवजी ती साय देखील या दुधामध्ये मिक्स करून तुम्ही ही खीर बनवू शकता। या ठिकाणी ही ओल्या नारळाची खीर बनवून तयार झाली आहे। रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर सोमवारपासून शनिवारपर्यंत अशाच भरपूर टिप्स आहेत श्रावणाच्या रेसिपीज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा। रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्कीच सांगा। वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।